असे अप्पे करण्यासाठी ना पीठ भिजवावं लागत ना ते आंबवून घ्यावं लागत. यासाठी एक प्रमाणात 1 वाटी रवा व 1 वाटी पोहे असं समान घ्यायचं. यानंतर ते दोन्ही भिजत घालायचं. अर्धा ते पाऊण तास छान रवा पाण्यात भिजला की तो फुलतो. यानंतर एका मिक्सर जारमध्ये पोहे व रवा हे छान वाटून घ्यायचं. ज्याप्रमाणे आपण आप्पे किंवा इडलीसाठी बॅटर करतो त्या कन्सिस्टन्सीमध्ये हे बॅटर वाटून घ्यायचं. या बॅटरमध्ये चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेला कांदा हे छान मिक्स करून घ्यावं. यानंतर जिरं, मोहरी, हिरवी मिरची, कढीपत्ता, हिंग अशी फोडणी करून त्यामध्ये ॲड करावी. किंचितचा सोडा व किसलेलं आलं घालून ते छान एकजीव करून घ्यावं. यानंतर आप्पे पात्रात थोडं थोडं तेल घेऊन ते तापलं की त्यावर आप्प्याचं बॅटर घालून 10 ते 15 मिनटं झाकण ठेवून ते आप्पे छान शिजू द्यावेत. यानंतर मऊ लुसलुशीत व टम्म फुगलेले आप्पे तयार होतात व ते हिरव्या चटणीसोबत तुम्ही सर्व करू शकता. असे आप्पे नक्की करा व आवडले असल्यास आपल्या चॅनलला फॉलो, लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.